केंद्र सरकारनं 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे। लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकरांना तमाशा क्षेत्रातील सेवेबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय, तर श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री देण्यात येणार आहे। पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय, तर डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। रघुवीर खेडकर 4 दशकांहून अधिक काळापासून तमाशा रंगभूमीवर कार्यरत। उत्तम सोंगाड्या म्हणूनही तमाशात खेडकरांचा नावलौकिक। पारंपरिक तमाशा जिवंत ठेवण्यासाठी मोलाचं योगदान। भिकल्या लाडक्या धिंडा महाराष्ट्रात उत्कृष्ट तारपावादक म्हणून भिकल्या धिंडा यांची ओळख। संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार 2022 सन्मानित। वडिलांकडून मिळालेली ही कला तारपाची निर्मिती आणि वादनातून जोपासली। श्रीरंग लाड कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात मोलाचं योगदान। प्रयोगशील शेतकरी म्हणून श्रीरंग लाड यांची ख्याती। शेतीमधील कापूस संशोधनासाठी पद्मश्री पुरस्कार। डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात समाजसेवक म्हणून कार्यरत। आशियातील पहिली ह्युमन मिल्क बँकची स्थापना। माता आणि नवजात बाळांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य। रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले दुर्गम भागात आदिवासींच्या आरोग्य सेवेसाठी त्यांनी काम केले। 25 वर्षांहून अधिक काळ छत्तीसगडमधील बस्तरमध्ये ते कार्यरत आहेत। महाराष्ट्राची लोककला अशी ओळख असलेल्या तमाशामध्ये गेल्या लहानपणापासून काम करणारे रघुवीर खेडकर यांना आज केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेला आहे। माझ्यासोबत रघुवीर खेडकर आहेत। मला सांगा, आज काय भावना आहेत, काय तुमचा सन्मान केंद्र सरकारने केलाय, पहिली प्रतिक्रिया काय असणार? खरं तर मी सरकारचा प्रथम खूप आभार मानतो, कारण 75 वर्ष आपल्या भारताला स्वतंत्र होऊन झाले। या 75 वर्षात एकही केंद्राचा पुरस्कार तमाशाला आलेला नाही आणि हा 75 वर्षातला पहिला पुरस्कार मला मिळतोय। त्याबद्दल हा माझा सोन्याचा दिवस आहे। जवळच पंढरी आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, सांगोल्याच्या आई भवानीचा आशीर्वाद आहे, म्हणून मला आज ही आनंदाची गोष्ट इथं समजलेली आहे आणि मी खूप म्हणजे मनाने खूप उत्साही झालेलो आहे। पांडुरंगाचं दर्शन घ्या। हो, घ्यायचं उद्या।